हॅलो स्टुडंट्स, हाऊ आर यू? कसे आहात तुम्ही? मस्त ना, मजेत ना? येस, ऑफकोर्स. आय होप यू विल बी फाईन at your home. And today is our basic science physics lecture and we are learning our unit number 3. आपण आता काय बघत आहोत? आता फिजिक्सच्या लेक्चरला आपण आतापर्यंत युनिट नंबर 3 लर्न करतोय आणि त्याचं नाव काय आहे? हीट अँड ऑप्टिक्स. मग त्यामध्ये आपण कुठला टॉपिक लर्न करत आहोत सध्या? हीट. वी आर स्टडींग अबाउट द हीट. मग हीट मध्ये आपण कुठल्या कन्सेप्ट लर्न केलेल्या आहेत तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. ऑलरेडी आय हॅव रिवाइज्ड ऑल दिस थिंग्स. व्हॉट वी हॅव लर्न अबाउट अप टिल नाउ. आतापर्यंत आपण तिसऱ्या युनिट मध्ये काय काय लर्न केलेलं आहे? हीट अँड टेम्परेचर. वी हॅव स्टडीड द कन्सेप्ट दॅट इज हीट अँड टेम्परेचर. हीट म्हणजे काय, टेम्परेचर म्हणजे काय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर दॅट वी हॅव स्टडीड. We have learned the units of heat and temperature. मग दोन्हीचे युनिट्स पण आपण लर्न केले. We have learned the properties also, properties of heat and temperature. We are studying the next topic, that is the modes of transmission of heat. आता सध्या करंट आपण काय लर्न करत आहोत की modes of transmission of heat. There are 3 modes of transmission of heat. Which are they? कुठले मोड्स आहेत? ट्रान्समिशन ऑफ हीट म्हणजे काय? हीट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हीट ही नेहमी जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे फ्लो होत असते. मग ही फ्लो होण्याचे 3 प्रकार आहेत, 3 डिफरंट टाइप्स आहेत. ते आपण आता काय करत आहोत? स्टडी करत आहोत. मग पहिला टाइप कुठला आहे? कंडक्शन. दुसरा टाइप कुठला आहे? कन्व्हेक्शन. आणि तिसरा टाइप कुठला आहे? रेडिएशन. तर मग कंडक्शन आपण सध्या लर्न करतोय. व्हॉट अबाउट कंडक्शन? दॅट वी आर लर्निंग जस्ट. म्हणजे आतापर्यंत आपण कंडक्शनची डेफिनेशन बघितली की व्हॉट इज द कंडक्शन. कंडक्शन म्हणजे नक्की काय आहे? दॅट वी हॅव लर्न अप टिल नाउ. मग व्हॉट इज द कंडक्शन? सांगा बरं, कंडक्शन म्हणजे काय? व्हॉट इज कंडक्शन? कंडक्शन, इट इज द प्रोसेस ऑफ transmission of heat from higher temperature of a body to the lower temperature of a body without actual movement of particles of the medium. That is called as conduction. Conduction ही अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये काय होतं की molecules are not moving from one point to the another point, but the molecules will only transmit their heat energy to the next molecule, and this conduction process is always takes place through the solids material only. म्हणजे कंडक्शन ही प्रोसेस जी आहे ती फक्त सॉलिड्स मटेरियल मध्ये आपल्याला ऑब्झर्व करायला मिळते किंवा बघायला मिळते. मग कंडक्शन ही प्रोसेस जी आहे त्याच्यासाठी आपल्याला मटेरियल मीडियम इज नेसेसरी. विदाउट मटेरियल मीडियम द हीट कॅनॉट बी ट्रान्सफर. म्हणजे जर मटेरियल मीडियम जर नसेल तर हीट काय होऊ शकत नाही? ट्रान्समिट होऊ शकत नाही. तर मग आपण कंडक्शन मध्ये 2 कन्सेप्ट बघितले आहेत की स्टेडी स्टेट आणि व्हेरिएबल स्टेट. मग स्टेडी स्टेट म्हणजे काय? दॅट ऑल्सो वी हॅव स्टडीड इन द कंडक्शन अँड ऑल्सो वी हॅव स्टडीड द व्हेरिएबल स्टेट. मग सांगा बरं, हॅव यू रिमेंबर दिस 2 कन्सेप्ट? ह्या दोन्ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आहे का की जे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलेले आहेत? व्हॉट इज द व्हेरिएबल स्टेट? व्हेरिएबल स्टेट कशाला म्हणायचं आहे? द स्टेट इन विच द टेम्परेचर ऑफ द रॉड increases, that state is known as variable state. की अशी स्टेज की ज्यामध्ये रॉडचं टेम्परेचर काय होत जातं? कंटिन्युअसली इन्क्रीज होत जातं. मग अशा स्टेजला आपण काय म्हणतो? अशा स्टेटला आपण काय म्हणतो? व्हेरिएबल स्टेट. आणि व्हॉट इज द स्टेडी स्टेट? स्टेडी स्टेट म्हणजे काय की द स्टेट इन विच द टेम्परेचर ऑफ द रॉड does not increase further. That means the state in which the temperature of the rod remains constant. That state is known as steady state. मग अशा स्टेटला आपण काय म्हणतो? स्टेडी स्टेट. मग आता स्टेडी स्टेट असताना ज्यावेळेस टेम्परेचर ऑफ रॉड इज स्टेडी, दॅट मीन्स इट डज नॉट इन्क्रीजेस फर्दर. मग अशा स्टेट मध्ये आपल्याला काय बघायचंय? वी आर going to see our law, that is law of thermal conductivity. मग law of thermal conductivity मध्ये स्टेटमेंट काय सांगितलेलं आहे? at a steady state of temperature the amount of heat, that is quantity of heat,
it is denoted by Q, which is conducted through the copper rod is directly proportional to the cross-sectional area of the rod, and it is also directly proportional to the temperature difference, that is theta 1 minus theta 2, and it is also directly proportional to time t for which heat is conducting or heat is flowing, and it is inversely proportional to the distance between the rod. ओके, तर आपल्याला काय लॉ मध्ये काय सांगितलंय, इट इज द स्टेडी स्टेट ऑफ अ टेम्परेचर at which the amount of heat is passing or amount of heat is conducting through the rod, and it is directly proportional. Which is directly proportional? Q is directly proportional to cross sectional area, and cross sectional area is denoted by capital A, and Q is nothing but the amount of heat. Q म्हणजे काय आहे? Amount of heat which is passing through that metal rod. And what is A? A is the cross sectional area. So Q is directly proportional to A. And what about the T? T is small t. It is the time for which the heat is passing through that rod. And so Q is directly proportional to T. And what about the theta 1 minus theta 2? Theta 1 minus theta 2, it is the temperature difference between the two thermometers. So Q is also directly proportional to temperature difference. And what about the small d? Small d, it is the distance between two thermometers, and it is inversely proportional to Q. So you can write it as Q is directly proportional to 1 upon d. So if you combine all this statement, in combine we can write the formula, that is Q is directly proportional to, next slide, Q is directly proportional to A theta 1 minus theta 2 into T divided by D. So Q is equal to K A into theta 1 minus theta 2 into T divided by D. So this is about the formula. What this formula indicates? This formula indicates Q, the value of amount of heat which is passing through the rod. It is denoted by Q. So, and what about the K? What is K? या formula मध्ये K काय आहे? K is the coefficient of thermal conductivity. So, K is the coefficient of thermal conductivity. Now we have to find out the formula for the K. K is nothing but the coefficient of thermal conductivity. So, how we can find out the formula? Next slide. K is equal to K is equal to Q into D divided by A into theta 1 minus theta 2 into T. मग by law of thermal conductivity आपल्याला K ची व्हॅल्यू काय मिळाली? Q into D divided by A into theta 1 minus theta 2 into T. हा फॉर्म्युला आपल्याला required formula आहे. This is our required formula for the K. मग K is the constant which is known as coefficient of thermal conductivity. मग हा constant जर आपल्याला define करायचा असेल, if we want to define the coefficient of thermal conductivity, that is K. When you want to define the coefficient of thermal conductivity, then suppose जर आपण consider केला की if the cross sectional area of the rod is unit, that means it is 1 unit, and if the temperature difference between the two thermometer is 1 unit, then and also the time for which the heat is passing, it is also 1 second or it is a 1 unit, and the distance between the two planes, it is also 1. That means in that case the formula becomes, our formula becomes, if you substitute all this value, ह्या जर व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या या कुठल्या इक्वेशन मध्ये, वरचं जे इक्वेशन आहे K इज इक्वल टू QT अपॉन A इंटू थीटा 1 मायनस थीटा 2 इंटू T, हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युला मध्ये आपण ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या, म्हणजे जर Q तर D ची व्हॅल्यू 1 होणार आहे, A ची व्हॅल्यू 1 होणार आहे, टेम्परेचर डिफरन्स ची व्हॅल्यू 1 होणार आहे आणि T ची व्हॅल्यू पण 1 होणार आहे. मग आपला फॉर्म्युला काय राहतो? K इज इक्वल टू Q. हा फॉर्म्युला आपल्याला मिळणार आहे. So that means coefficient of thermal conductivity is nothing but the amount of heat which is passing through that rod for 1 second, which is having a unit cross sectional area and unit temperature
gradient. So simple way you can define this coefficient of thermal conductivity in the next point. Next slide. Coefficient of thermal conductivity. Next slide please. Coefficient of thermal conductivity. Coefficient of thermal conductivity can also be defined as amount of heat conducted in a 1 second at a steady state of a temperature through unit cross sectional area and unit temperature gradient. So this is the definition for K. मग K चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग ह्याच्यावरनं आपण काय जनरेट करू शकतो? यू कॅन कॅल्क्युलेट द युनिट ऑफ K. मग K चं युनिट काढायचंय तर कसं काढायचंय? व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर K? तो ऑलरेडी आपण बघितलाय की K म्हणजे काय? इट इज नथिंग बट अ QT डिवाइड बाय A इंटू ब्रॅकेट θ1 मायनस θ2 इंटू T. हा फॉर्म्युला आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तर मग आता ह्या फॉर्म्युलावरनं आपण त्याचं काय करायचंय? युनिट फाइंड आउट करायचंय. वी हॅव टू फाइंड आउट द युनिट ऑफ K. K म्हणजे काय? व्हॉट इज K? K इज कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. मग त्याचं युनिट आपल्याला फाइंड आउट करायचंय. जर Qची जर व्हॅल्यू असेल, Q म्हणजे काय आहे? Q म्हणजे अमाऊंट ऑफ हीट आहे. आणि तुम्हाला हीट ही कशामध्ये मेजर करतात? सपोज जर सीजीएस युनिट आपण फाइंड आउट करत असू तर हीट ही कॅलरी मध्ये मेजर करतात. फॉर सीजीएस सिस्टीम द हीट इज मेजर्ड इन कॅलरी. आणि जर डिस्टन्स जर मेजर करायचं असेल तर डिस्टन्स हे कशामध्ये आपण मेजर करतो? सेंटीमीटर मध्ये मेजर करतो. एरिया जर मेजर करायचा असेल तर तो सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये मेजर करतो. आणि टेम्परेचर डिफरन्स जो आहे तो डिग्री सेल्सिअस मध्ये येणार आहे. आणि टाइम हा कशामध्ये येणार आहे? सेकंड मध्ये. सो सीजीएस युनिट काय येणार आहे? सीजीएस युनिट जर आपण ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या तर K ची व्हॅल्यू जी येईल ती काय येणार आहे? किंवा सीजीएस युनिट काय होणार आहे? कॅलरी पर सेंटीमीटर पर डिग्री सेल्सिअस पर सेकंड. So what is the unit for K? The unit for K is calorie per centimeter per degree Celsius per second. So this is the unit CGS unit. And what about the MKS? MKS unit काय येईल बघा? Instead of calorie, कॅलरीच्या ऐवजी MKS युनिट काय येणार आहे तिथं? किलो कॅलरी. MKS युनिट म्हणजे हीट जी आहे, हीटचं MKS युनिट काय आहे? किलो कॅलरी. So instead of calorie we can write kilocalorie. And area जो आहे तो काय येणार आहे? मीटर स्क्वेअर. मग मीटर स्क्वेअर जो आहे आणि वरती काय D साठी मीटर आहे. मीटर डिवाइडेड बाय मीटर स्क्वेअर ओनली रिमेन डिनोमिनेटर मध्ये मीटर राहणार आहे. सो डिनोमिनेटर मध्ये फक्त मीटर राहणार आहे. टेम्परेचर डिफरन्स जो आहे तो डिग्री सेल्सिअस मध्ये लिहिणार आहे आणि टाइम जो आहे तो सेकंड मध्ये लिहिणार आहे. मग आपण हे काय लिहू शकतो? किलो कॅलरी पर मीटर per degree Celsius per second. So this is the MKS unit. And what about the SI unit? SI unit काय लिहू शकतो आपण? आता SI unit मध्ये बघा की किलो कॅलरी पर सेकंड म्हणजे काय? वर्क डन. इट इज नथिंग बट द वर्क डन. जर तुम्ही MKS युनिट मध्ये बघितलं तर किलो कॅलरी पर सेकंड आहे. किलो कॅलरी पर मीटर पर डिग्री सेल्सिअस पर सेकंड असं आपण रीड करतो. रीड करताना हे युनिट कसं रीड करायचंय? किलो कॅलरी पर मीटर पर डिग्री सेल्सिअस पर सेकंड असं तुम्ही रीड करताय. मग हे रीड करताना तुम्हाला हे दिसतंय किलो कॅलरी अपॉन सेकंड आहे. सेकंड म्हणजे इट इज द युनिट ऑफ टाइम. किलो कॅलरी इट इज द युनिट ऑफ हीट. मग किलो कॅलरी म्हणजे ही एनर्जी आहे. एनर्जी इज नथिंग बट अ वर्क डन. वर्क डन म्हणजे काय? वर्क अपॉन टाइम. वर्क अपॉन टाइम इट इज नथिंग बट द पॉवर. इट इज नथिंग बट द पॉवर. सो वर्क अपॉन टाइम म्हणजे किलो कॅलरी पर सेकंड इट इज नथिंग बट द पॉवर. अँड सो युनिट ऑफ पॉवर इज watt. So instead of kilocalorie per second we can write watt also. We can write the watt also. And so the SI unit becomes the watt per meter per degree Kelvin. मग SI unit काय होणार आहे? watt per meter per degree Kelvin. So SI unit काय येणार आहे? watt per meter per degree Kelvin. मग आता watt कुठून आलं हे मी तुम्हाला सांगितलं. watt म्हणजे काय? 1 watt is equal to kilocalorie per second. आणि मग हे वॅट हे कुणाचं युनिट आहे? पॉवरचं. आणि मग पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? वर्क अपॉन टाइम. म्हणजे हीट एनर्जी इज नथिंग बट हे काहीतरी कामच आहे. व्हेन अ वर्क इज देअर देन देयर इज अ एनर्जी.
म्हणजे एनर्जी इज नथिंग बट द वर्क डन. सो वी कॅन राईट वर्क अपॉन टाइम, किलो कॅलरी अपॉन सेकंड. सगळ्यात सिंपल आहे. तुम्ही फॉर्म्युला लर्न करायचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, इथं तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. के चा फॉर्म्युला काय आहे, तो फॉर्म्युला तुम्ही काय करायचा आहे, बाय हार्ट लर्न करायचा आहे. के म्हणजे काय, त्याच्यामध्ये क्यू म्हणजे काय, डी म्हणजे काय, व्हॉट इज ए, θ1 θ2 काय आहे, टी काय आहे, हे तुम्हाला काय करायचंय, लर्न करायचंय. नाउ विल सी द नेक्स्ट पार्ट ऑन दिस न्यूमरिकल्स बघायचे. नेक्स्ट स्लाइड. वी हॅव टू सी द न्यूमरिकल्स ऑन दिस थर्मल कंडक्टिव्हिटी. तर न्यूमरिकल्स ह्याच्यावरती बघायचं आहे. तर न्यूमरिकल्स बघताना आपल्याला काय करायचंय, आपल्याला कन्सेप्ट लक्षात ठेवायची की आपण आतापर्यंत लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी मध्ये काय काय बघितलं. लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी बघण्याच्या अगोदर आपण टेम्परेचर ग्रेडियंट ही कन्सेप्ट बघितली होती आणि मग नंतर लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी मध्ये आपण कुठला फॉर्म्युला जनरेट केला, क्यू साठी फॉर्म्युला जनरेट केला आणि के साठी फॉर्म्युला जनरेट केला. कॅपिटल क्यू म्हणजे इथं क्वांटिटी ऑफ हीट आहे, के म्हणजे काय, लॉ कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी आहे आणि टेम्परेचर ग्रेडियंट इट इज डिनोटेड बाय टीजी. आणि टेम्परेचर ग्रेडियंटची डेफिनेशन मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे की टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय असतं, द चेंज इन द टेम्परेचर पर युनिट डिस्टन्स इज नथिंग बट द टेम्परेचर ग्रेडियंट. मग त्याच्यावरती नेहमी काय विचारलं जाऊ शकतं की एमसीक्यू असतं तुम्हाला. एमसीक्यू मध्ये तुम्हाला नेहमी एक्झाम्पल जे आहे ते टेम्परेचर ग्रेडियंट वरती एखादा एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं असू शकतं की कॅल्क्युलेट द टेम्परेचर ग्रेडियंट. मग त्यामध्ये तुम्हाला जर फॉर्म्युला माहिती असेल तर तुम्ही काय करू शकता, न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकता आणि करेक्ट ऑप्शन चूज करू शकता. 4 ऑप्शन ऑलरेडी तुम्हाला असणार आहेत, दिलेले असणार आहेत, पण त्यातला करेक्ट ऑप्शन चूज करायचंय, करेक्ट आन्सर चूज करायचंय. ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल की टेम्परेचर ग्रेडियंट फाइंड आउट करायचंय तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी डेफिनेशन माहिती पाहिजे किंवा फॉर्म्युला माहिती पाहिजे, तरच तुम्ही ते काय करू शकता, फाइंड आउट करू शकता. आणि मी याच्याही अगोदर सांगितलंय की तुम्ही ज्यावेळेस न्यूमरिकल सॉल्व्ह करता यू कॅन यूज द कॅल्क्युलेटर. तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेटर यूज करू शकता. बरोबर. मग आता आपण पहिलं न्यूमरिकल बघूया. पहिला न्यूमरिकल काय आहे, आय एम गोइंग टू रीड दिस. व्हॉट इज द फर्स्ट न्यूमरिकल डिपेंड ऑन दिस टॉपिक. मग ह्या टॉपिक वरती आपल्याला न्यूमरिकल आहे एक सॉल्व्ह करायचंय. तर त्याच्यासाठी बघा की यू कॅन टेक युअर पेन अँड युअर नोटबुक. यू कॅन राईट दॅट न्यूमरिकल विच हॅज गिवन. मग आता हे जे न्यूमरिकल दिसतं ते तुम्ही काय करू शकता, नोटबुक मध्ये राईट करू शकता. यू कॅन टेक युअर पेन. तुम्ही पेन आणि नोटबुक घेऊन बसायचंय. पेन आणि नोटबुक तुम्ही काय करू शकता, हे राईट करू शकता. सो यू कॅन इझिली अंडरस्टँड. तुम्ही काय करू शकता, हे अंडरस्टँड करू शकता. जेव्हा तुम्ही स्वतः प्रॅक्टिस कराल तेव्हाच तुम्ही काय करू शकता, ह्या गोष्टी इझिली अंडरस्टँड करू शकता. न्यूमरिकल, फॉर न्यूमरिकल यू हॅव टू डू द प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला हे प्रॅक्टिसेस करावं लागेल. सो व्हॉट इज अवर एक्झाम्पल, द टेम्परेचर ऑफ 2 ends of the metal rod are 90 degree Celsius and minus 10 degree Celsius. बघा, the temperature of 2 rod is 90 degree Celsius and another temperature is minus 10 degree Celsius. किती सिंपल आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे, temperature of 2 ends of the metal rod is given. मग what we have calculate the temperature gradient if the length of the rod is 20 centimeter. तुम्हाला इथं काय करायचं आहे, तुम्हाला टेम्परेचर ग्रेडियंट फाइंड आउट करायचं आहे. इफ द लेंथ ऑफ द रॉड इज 20 सेंटीमीटर. जर रॉडची लेंथ 20 सेंटीमीटर असेल तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे टेम्परेचर ग्रेडियंट. मग θ1 इज इक्वल टू काय आहे, 90 डिग्री सेल्सिअस आणि θ2 काय दिलेला आहे, -10 डिग्री सेल्सिअस आणि डिस्टन्स काय दिलेला आहे, 20 सेंटीमीटर. व्हॉट यू हॅव टू फाइंड आउट, तुम्हाला काय फाइंड आउट करायचं, इथे तुम्हाला टेम्परेचर ग्रेडियंट फाइंड आउट करायचं आहे. तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे का, माहिती आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, गिव्हन क्वांटिटी काय आहेत त्या नोट डाऊन करून घ्यायच्या की तुम्हाला ह्या न्यूमरिकल मध्ये नक्की काय दिलेलं आहे आणि तुम्हाला नक्की काय फाइंड आउट करायचं, ह्या गोष्टी तुम्ही काय करायचं, नोट डाऊन करायचं. गिव्हन मध्ये आपण काय लिहू शकतो, θ1 इज इक्वल टू 90 डिग्री. त्यामध्ये आपण काय लिहू शकतो, θ2 इज इक्वल टू -10 डिग्री सेल्सिअस. आणि नंतर अजून कुठली गोष्ट दिलेली आहे आपल्याला, लेंथ ऑफ द रॉड दिलाय, दॅट इज डिनोटेड बाय स्मॉल डी. मग ते आपण काय लिहू शकतो, 20 सेंटीमीटर. मग आपल्याला बाय युजिंग फॉर्म्युला, आपला फॉर्म्युला काय, व्हॉट इज द फॉर्म्युला, θ1 - θ2 अपॉन डी. सो यू कॅन पुट दिस व्हॅल्यू
इन द आवर फॉर्म्युला. मग या फॉर्म्युलामध्ये आपण काय करायचं, व्हॅल्यू पुट केल्या. व्हॅल्यू पुट केल्यानंतर टीजी दॅट इज टेम्परेचर ग्रेडियंट. द फॉर्म्युला बिकम 90 minus into bracket minus 10. So minus this will become plus. And what about T? What about D? D is 20. So 100 minus 20. So our last calculation becomes 100 minus 20. So what is the answer? 5. Correct. It is the answer is 5. So T temperature gradient काय आला आपला 5. And what is the unit? याचं युनिट काय आहे? टेम्परेचर ग्रेडियंटचं युनिट काय आहे? 5 is the unit. आणि मग याचं युनिट काय देणार आहे तुम्ही? 5 C per centimeter. C is the, what is C? C is the Celsius, degree Celsius. 5 degree Celsius per centimeter. It is the unit. युनिट लिहायचं तुम्हाला टेम्परेचर ग्रेडियंट साठी 5 degree Celsius per centimeter. Okay. So this is about your first numerical. Next numerical बघायचं. Next numerical काय आहे? Glass sheet. Okay. Glass sheet of area 1 meter square has thickness of 2 into 10 raised to minus 3 meter. आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? Glass sheet of area 1 meter square has thickness of 2 into 10 raised to minus 3 meter. मग इथं तुम्हाला दिलेलं आहे इट्स अपोजिट फेसेस आर ॲट टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस अँड 10 डिग्री सेल्सिअस रिस्पेक्टिव्हली. मग इथं ग्लास शीटचा एरिया दिलेला आहे. व्हॉट इज द एरिया? 1 मीटर स्क्वेअर अँड इट हॅज अ थिकनेस 2 into 10 raised to minus 3. थिकनेस म्हणजे काय? स्मॉल डी आहे. आणि तुम्हाला अपोजिट फेसेस म्हणजे दोन प्लेनचं टेम्परेचर दिलेलं आहे. दोन प्लेनचं टेम्परेचर किती दिलेलं आहे? 25 degree Celsius and 10 degree Celsius respectively. And what you have to find out the quantity of heat conducted in 1 second. आणि त्यामध्ये ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे. कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी K ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 into 10 raised to minus 4 किलो कॅलरी पर मीटर पर डिग्री सेल्सिअस पर सेकंड. तुम्हाला युनिट माहिती आहे किलो कॅलरी पर मीटर पर डिग्री सेल्सिअस पर सेकंड. सो दिस इज द युनिट ऑफ के. मग आता के दिलेला आहे तुम्हाला. कोणत्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या काय करायच्यात? पहिल्या नोट डाऊन करून घ्यायचं. एरिया इज गिवन 1 मीटर स्क्वेअर. दिस इज द एसआय युनिट. डी इज गिवन. डी कशात दिलेला तुम्हाला? डी इज गिवन 2 into 10 raised to minus 3. It is also minus 3 meter. Meter is the SI unit. So no need to change. Theta 1 is 25 degree Celsius. Theta 2 is 10 degree Celsius. So no need to change. What is T? T is 1 second. टाइम दिलेला आहे 1 सेकंड एवढा टाइम दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर Q फाइंड आउट करायचा. Q म्हणजे कॅपिटल Q यू हॅव टू फाइंड आउट. तुमचा फॉर्म्युला माहिती आहे. Q साठी तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. Q साठी फॉर्म्युला काय येणार आहे? K चा फॉर्म्युला तुम्ही लर्न केलेला आहे. K is QT upon A into theta 1 minus theta 2 into T. So what for the Q साठी फॉर्म्युला काय येईल? Q is equal to K into A divide into theta 1 minus theta 2 into T divided by D. इथं काय करायचं? सिंपली तुम्हाला व्हॅल्यू पुट करायचं. थोडक्यात व्हॅल्यू पुट करायचं. बघा व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. व्हॅल्यू तुम्ही काय करायच्यात? नोट डाऊन करून घ्यायच्यात. आता Q ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतोय. मग K ची व्हॅल्यू फॉर्म्युला मध्ये टाकायची. K ची व्हॅल्यू काय दिली आहे? 2 into 10 raised to minus 4. त्यानंतर टेम्परेचर डिफरन्स किती दिलेला आहे तुम्हाला? 25 minus 10 हा टेम्परेचर डिफरन्स येणार आहे. एरिया किती आहे? 1. सो 2 into 10 raised to minus 4 into 1 आणि त्यामध्ये ब्रॅकेट मध्ये तुम्हाला डिफरन्स येईल इंटू टाइम दिलेला आहे 1.
सो डिवाइड बाय 2 into 10 raised to minus 4. D ची व्हॅल्यू आपण पुट केली. सो हे कॅल्क्युलेशन तुम्ही काय करायचंय, you can solve it on calculator. By solving all these values you will get a answer that is Q is equal to 1.5 kilocalorie. So kilocalorie हे एवढंच युनिट आहे, कारण हे फक्त Q म्हणजे काय, इट इज द अमाउंट ऑफ हीट. हीटचं युनिट हे काय असतं, कॅलरी, किलो कॅलरी. ओके, सो दिस इज ओनली किलो कॅलरी. याच्या पुढे काय येईल का, नाही. ज्यावेळेस तुम्ही के लिहिता तेव्हा त्याचं युनिट खूप मोठा आहे. ओके, सो दिस इज अबाउट द न्यूमरिकल विच इज फॉर डिपेंड्स ऑन फॉर्म्युला के. याच्यावरचं एक न्यूमरिकल आपण बघितलंय. नेक्स्ट न्यूमरिकल, नेक्स्ट हे न्यूमरिकल सुद्धा तुम्हाला काय करायचंय, यू हॅव टू राईट इट ऑन युअर नोटबुक. यू हॅव टू डू द प्रॅक्टिस on the same type of numerical, but in this numerical you have to find out the value of area. आता पहिल्या न्यूमरिकल मध्ये आपण काय फाइंड आउट केलं, Q फाइंड आउट केलं. आता इथे तुम्हाला फाइंड आउट करायला काय सांगितलं ते बघा. The inside and the outside temperature of a glass window pane are 25 degree Celsius and 10 degree Celsius respectively. इथं टेम्परेचर दिलेलं आहे तुम्हाला, एक आहे 25 डिग्री, दुसरं आहे 10 डिग्री. त्याच्या पुढे दिलेलं आहे द विंडो इज 3 mm थिक. विंडो किती आहे, 3 mm. थिकनेस मध्ये काय दिलेलं आहे, इट इज द व्हॅल्यू ऑफ स्मॉल डी. फाइंड द एरिया ऑफ पेन इफ 40 किलो कॅलरी ऑफ हीट एस्केप्स इन अ मिनिट. म्हणजे टाइम ड्युरेशन दिलेलं आहे 1 मिनिट आणि तुम्हाला क्वांटिटी ऑफ हीट किती दिली आहे, Q, कॅपिटल Q इज गिवन दॅट इज 40 किलो कॅलरी. आणि अजून एक व्हॅल्यू दिली आहे फॉर ग्लास, K ची व्हॅल्यू दिली आहे. व्हॉट इज K? K इज अ कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. ती व्हॅल्यू काय आहे, 2 into 10 raised to minus 4 किलो कॅलरी पर मीटर पर डिग्री सेल्सिअस पर सेकंड. ओके, तर जे काही व्हॅल्यू गिवन आहे ते तुम्हाला काय करायचंय, नोट डाऊन करून घ्यायचंय. मग गिवन यू कॅन राईट theta 1 and theta 2 is given. Theta 1 is 25 degree, theta 2 is 10 degree. थिकनेस दिलेला आहे तुम्हाला विंडो पेनचा, तो D आहे. स्मॉल d is 3 mm. मग mm हे काय आहे, इट इज नॉट द SI युनिट. सो यू हॅव टू कन्वर्ट दिस mm, मिलीमीटर. मिलीमीटरचं कन्व्हर्जन इथे करायला लागणार आहे. कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय, मीटर मध्ये कन्व्हर्जन करायचंय. मग मीटर मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर mm चं मीटर मध्ये कन्व्हर्जन करताना तुम्हाला काय करायला लागणार आहे, यू हॅव टू डिवाइड इट बाय 1000 mm. 1000 mm इज इक्वल टू 1 मीटर. सो यू हॅव टू डिवाइड इट. 3 ला तुम्हाला कशाने डिवाइड करायचंय, 1000 ने डिवाइड करायचं. 3 डिवाइड बाय 1000 म्हणजेच काय, 3 डिवाइड बाय 10 raised to 3. मग हा जो डिवाइड आहे 10 raised to 3 तो वरती आल्यानंतर तुम्ही काय राईट करू शकता, यू कॅन राईट इट ॲज 3 into 10 raised to minus 3 मीटर. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ D. इथं फक्त कन्व्हर्जन लक्षात घ्यायचंय की ज्यावेळेस तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह करता तेव्हा सगळे युनिट जे आहेत ते एकाच सिस्टीम मध्ये असायला पाहिजेत. म्हणजे असं नको व्हायला की एक युनिट तुम्ही सीरियस घेतलंय आणि दुसरं युनिट तुम्ही SI युनिट पुट करताय. म्हणजे आपण व्हॅल्यू घेतली Q ची 40 किलो कॅलरी. किलो कॅलरी हे SI युनिट आहे आणि जर का तुम्ही D जो थिकनेस आहे तो सेंटीमीटर मध्ये घेताय किंवा मिलीमीटर मध्ये घेताय तर असं चालणार आहे का, नाही चालणार. मग तुम्हाला फक्त काळजी काय घ्यायची आहे की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करताय त्या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करताना प्रत्येक क्वांटिटीचं युनिट जे आहे ते सेम सिस्टीम मधलं असायला पाहिजे. Q विल बी हॅव्हिंग, म्हणजे आता जर Q ची व्हॅल्यू आहे ती किलो कॅलरी आहे म्हणजेच काय ते SI सिस्टीम मधलं युनिट आहे. मग तेच युनिट बाकी सगळ्या म्हणजे बाकीच्या व्हॅल्यू ज्यावेळेस पुट करता तुम्ही त्या सुद्धा सेम सिस्टीम मधल्या असायला हव्यात. मग K इज इक्वल टू QD अपॉन A इंटू थीटा 1 मायनस थीटा 2 इंटू T. हा फॉर्म्युला आहे. मग या फॉर्म्युलावरनं A चा फॉर्म्युला जनरेट होतो. A इज इक्वल टू Q इंटू D डिवाइड बाय K इंटू थीटा 1 मायनस थीटा 2 इंटू T. मग याच्यामध्ये सिंपल तुम्हाला काय करायचं, व्हॅल्यू पुट करायचं. Q ची व्हॅल्यू 40 आहे, D ची व्हॅल्यू 3 इंटू 10 raised to minus 3. त्यानंतर K ची व्हॅल्यू काय आहे, 2 इंटू 10 raised to minus 4 and 25 minus 10 is the value of temperature difference into 60. मग हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर कॅल्क्युलेशन कसं करायचं, यू हॅव टू यूज द
कॅल्क्युलेटर यूज करायचं आहे. मग सिंपल तुमचा आन्सर येणार आहे 2 मीटर स्क्वेअर. सो एरिया इज 2 मीटर स्क्वेअर. सो तुम्ही काय करायचंय, यू हॅव टू ट्राय इट ऑन ओन. तुम्हाला स्वतः हे न्यूमेरिकल सॉल्व करून बघायचं आहे. आय होप तुम्हाला हे आतापर्यंतचा पार्ट समजला असेल. Up till now we have studied the law of thermal conductivity, we have studied the conduction, we have studied the temperature gradient in this lecture, and temperature gradient we have solved the numerical on the temperature gradient. We also solved the numericals on coefficient of thermal conductivity. So next part we'll see in the next lecture. Thank you.